तर मी स्वतःला एक मुख्यमंत्री म्हणून कधीच समजलो नाही. मी एक कॉमन मॅन म्हणून काम केलं. मुख्यमंत्री CM म्हणजे कॉमन मॅन अशी माझी धारणा, आणि त्या कॉमन मॅनच्या धारणेमुळे मला कॉमन मॅनमध्ये जाताना कुठलाही प्रोटोकॉल, कुठलाही अडथळा येत नव्हता. कारण मी स्वतःला तेच समजत होतो. आणि मी मनाशी एक निश्चय केला होता की या कॉमन मॅनसाठी, या सर्वसामान्य जनतेसाठी या महाराष्ट्रातल्या सरकारमधून आपण काही ना काही केलं पाहिजे. आणि म्हणून कारण मी देखील एक सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे, शेतकरी कुटुंबातून, सर्वसामान्य कुटुंबातून. या जे काय सर्वसामान्य कुटुंबाच्या वेदना, व्यथा मी पाहिलेल्या आहे. मी भाषणात देखील अनेक वेळा म्हणालो, माझ्या आईचा विषय मी मांडला, पत्नीचा माझा विषय मांडला, की कशी ते सगळे काटकसर करायचे आणि कसं घर महिना चालवायचे, कसं त्यांचं नियोजन असायचं, याचं बिल त्याचं बिल सगळं कसं. आणि ते माझ्या डोक्यामध्ये पहिल्यापासून होतं.